याचा देखील उल्लेख करावा असं वाटतं. अनुभवी खेळाडू आहेत, ताकद आहे, गुणवत्ता देखील आहे या खेळाडूंमध्ये. धनराज तो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो, तो धनराज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नवजोत क्रिकेट संघ वगैरे या संघाचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपल्याला सन्मान देखील आपण स्वीकार करायचा आहे, सहकार्य करावे. चला जावी आपण मॅचकडे. मॅचचा देखील मनपूर्वक आनंद घेऊया. गोलंदाजी मार्गवर येतो काशीराम भुवड आणि स्ट्राईकला आहे बंटी आणि नॉन स्ट्राईकला असेल दुरंतर. धावा जो 23 मिनिटं झालेली आहे. चला काशीराम ज्याच्याकडे पहिला षटक पावतलेचा असणार आहे. फक्त तो खेळाडू शतरक्षकी सर्कलच्या बाहेर असणार आहे. काशीराम मोठं रनअप आहे. पंचांच्या डाव्या चेंडू अप्रतिम चेंडू फेकला गेलाय. विकेट वरचा चेंडू होता, कमी उंचीचा राहिला आणि सरळ शरीर टेस्टवरती आढळतोय चेंडू. निकालचा इशारा देखील असेल पंचांचा आणि एक धावेने खातं देखील खुला केला गेला. बंटीला काही समजला नाहीये, कारण काशीरामकडे अनुभव आहे, गुणवत्ता देखील आहे. कित्येक वर्षापासून अगदी कमी वयापासून काशीराम क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव चर्चेमध्ये आहे. जय शिवाजीचा एकेकाळी हुकमी एक्का, मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा काशीराम भुवड, जगन भुवड, प्रशांत भागणे हे विशेष ओळखले जातात. अशा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला जय शिवाजी क्रिकेट संघ पाहायला मिळतात. त्यांचे विशेष मार्गदर्शक हेमंतजी कानिम सरांचे देखील मी उल्लेख करेन, कारण ह्या युवकांना घडवण्यासाठी महत्वपूर्ण सपोर्ट करतात. चेंडूच्या मागे दोन शतरक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. पाहायला मिळते. गोलंदाजाच्या बॅटवरती पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, फुलटॉस केला गेला आणि फुलटॉस चेंडू फक्त लॉंग ऑफ दिशेने फेकून दिला आणि 2 धावा प्राप्त केला. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होईल. 3 धावा धाव फलकावरती. पुढचं जलद गतीने सामने चालवायचे आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा काशीराम चार धावा. रडारवरती आला नाहीये. चिकडला धोको होणार तर पण एक धाव नक्की मिळेल. कोणती गाडी नाहीये. बंटी गाडी करतोय पण थांबवते धुरंधर. कोणती गाडी नाहीये आणि चेंडू फेकले गेले. 4 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. 8 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती काशीरामच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. आपण आतापर्यंत पाहिले खूप धीम्यागतीचे सामने राहिले. हा सामना थोडस चुरशीचा सामना, संघर्ष होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत विशेष मी वारंवार उल्लेख करतो, षटकाराचा मानकरी कोण ठरलेला नाहीये. पुन्हा काशीराम चौका. यांच्या गोलंदाजीमध्ये
रिवर्स खेळायचा प्रयत्न बंटीचा यशस्वी झाला आणि सरळ गलीमध्ये निघून गेला. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे आता हाणामारी कुटाकुटीचं षटक असतं. तिथून बेहतर गोलंदाजी करावी लागते. काशीरामकडे अनुभव आहे, ताकद, गुणवत्ता आहे गजराजकडे. चला जास्त वेळ खर्च करू नका. काशीराम गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा मार्गस्थ होत आहे. चेंड पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न उडवलाय हवेमध्ये. शतकात काही नात कोणतीच चूक नाहीये. जाल में मजनी फसी, वापस करना पडेगा बंटी. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. सहकार्य करा. धावफलकाची धावा आहेत 12 धावा धावफलकाच्या जोडल्या गेल्या. मित्रांनो 12 या आकड्याला फार महत्व आहे. संघटना म्हटली की 12 या आकड्याला फार महत्व असतं. कोणत्याही अडचणीचा किंवा संकटाचा काळ असेल ना तेव्हा आपापले वैयक्तिक मतभेद विसरून जसे खड्याचे काटे लहान मोठे 12 वाजल्याच्या वेळी एकत्र येतात ना तसेच आपण देखील अडचणीच्या काळामध्ये संघटनेसाठी लढण्यासाठी एकत्र आले पाहिजे. 12 आकड्याचं फार महत्व आहे. गोलंदाजी मार्गवरती येते रोशन गोड आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहे धुरंधर. ऑन स्ट्राईकला नागेश पाणकर. चला जास्त वेळ खर्च करून देऊ नका प्लीज. तर काहीच डिस्कस केलं जाते कर्णधाराकडे थर्ड अंपायरकडे डिस्कस केली जाते संजयची बाबी. मित्रांनो 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणे गरजेचे नाही. काहीतरी लोकांसाठी चांगलं काम करा. प्रेमाने बोला की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील. त्यातीलच एक व्यक्तिमत्व आदरणीय गोरंडे साहेब यांचा उल्लेख करेल. त्यांच्या बाजूला बसलेले दुसरे व्यक्तिमत्व आदर्श मूर्ती सन्माननीय जगनजी खळे साहेब आणि त्यांच्या गोरंडे साहेबांच्या उजव्या बाजूला बसलेले व्यक्तिमत्व युवकांचे प्रेरणास्थान सुनीलजी चव्हाण साहेब. जसं म्हणतात ना शिवसेना म्हटलं की दाढीवाल्यांना फार प्राधान्य दिलं जातं. एकनाथजी शिंदे साहेबांचं वाक्य आहे. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाही प्लीज. राहुलजी थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजी मार्गावरती काही सगळ्याचा बदल आपल्याला पाहायला मिळते का पण नाही. बदल रोशन गोलंदाजी मध्ये स्ट्राईकला धुरंधर रोडचा चेंडू हो बाहेरचा चेंडू पाहतोय पण नाहीये. अतिरिक्त धाव नाहीये. ऑप्शनच्या बाहेर थोडासा बाहेर होता चेंडू पण सरळ निघून गेला आणि दिसवतोय एसटी यशच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एसटीच्या पाहायला मिळतं आपल्याला हेमंत कानिम खऱ्या अर्थाने या जय शिवाजी क्रिकेट संघाचे सर्व गाडी कमी वयामध्ये जय शिवाजी संघाला एक ऊर्जा दिली. संघ उभा केला ते म्हणजे आदरणीय हेमंतजी कानिम सर. रोशन पुढे येऊन खेळायचा प्रयत्न
पंचांचा आकाशाकडे बोल येते मोठी विकेट बॅक टू द बॅलन्स होतोय धुरंधर. मित्रांनो प्रारंभ लहान असला तरी चालेल सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ देत असतात. त्यामुळे प्रयत्न करा संघर्ष करा आणि मैदानामध्ये दाखल होतोय मैदानामध्ये फलंदाज अरविंद पाहायला मिळते आपल्याला. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 13 धावा. 1-3 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट माघारी परतले. रोशन पुन्हा एकदा चौकाकडून आणायचा प्रयत्न लॉकला राहायला मिळते. दुर्गुणाकडे शतकांच्या येतोय प्रितेश अडवला जातोय ठोकवला जातोय. एक धाव सुंदर जोरदार टाळ्या वाजवा प्रितेशसाठी. एकदा 3 धावा वाचवले प्रितेशने. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनीलजी पाष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. त्यांना सुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे आणि वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा एक क्रिकेटची आवड म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद मंगेशजी. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. रोशनचा क्रॉस लाईनचा प्रयत्न नागेशचा जातोय लेग स्क्वेअरला. बॉल केलाय आणि तिथे पाहिजे आहे इथे विकेट सॅक्रिफाइस केले जाते. आत्महत्या म्हणावी लागणार नाहीये. इथे सॅक्रिफाइस विकेट केली जाते. अरविंदला मागे घालावं लागेल नागेशसाठी कारण 3 षटकाचा सामना आहे. 2 षटकाचा हा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलकावर 6 फक्त जोडले जात आहेत. 15 धावा. त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे जास्तीचा प्रयत्न असेल नागेशचा. आणि आता मैदानामध्ये दाखल होईल तो दीपक कदम. रोशन याच्या गोलंदाजीमध्ये 4 चेंडू झालेले 2 चेंडू शेष. चला थोडंसं जलद गतीने घ्या ना प्लीज. राहुलची थोडं सहकार्य करा. सन्माननीय अशोकजी पाटकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याची विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हावे. एकदा रोशन
पाच पचड बॅक टू द पार्लर सुरेश. मजा घेतोय, आनंद घेतोय. प्रशांत गोलंदाजी मार्गावरती मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आता तो ऋषी नॉन स्ट्राईकला ऋषी, स्ट्राईकला ही दीपक. तर टी20चा सामना काहीसा बदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. मित्रांनो सपना एक देखो मुश्किल 1000 आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. जो संघर्ष करेल तो विजयाकडे वाटचाल करेल. जो संघर्ष करावा लागतो दोन्ही संघाला. प्रशांत पुन्हा एकदा स्लोचा चेंडू सुरू करायचा प्रयत्न. बॅटची गळा चाटून जातो. हेमंत हातामध्ये हेमंत पुन्हा चूक केली नाहीये. सहज त्याला जेल पकडला आणि बॅट कडे जावं लागेल दीपक कदम याला. मोठे मोठे गडी माघारी परतवले. दीपकला माघारी परतवला, सुहजला माघारी परतवला. असे मोठे धुरंधर यांनी माघारी परतवले. त्यानंतर एक विशेष कार्यक्रम देखील होईल 10 मिनिटासाठी. कारण काही दिवसातच आपण पुढच्या वर्षी प्रवेश करणार आहोत. अर्थातच 2026 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्याचा दिनदर्शिका हा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. पुन्हा प्रशांत सुंदर म्हणावं लागेल. आजचा दिवस प्रशांत घेऊन आला आणि प्रशांत आपल्या गावावरती करतोय. जागृती संघाला थांबवून ठेवणं, असे मोठमोठे फलंदाज देखील माघारी पडतवणं हे सहजासहजी कोणाला शक्य होत नाहीये. पण प्रशांतने आपल्या ताकदीवर, आपल्या गुणवत्तेवर, आपल्या अनुभवातून हे दाखवून दिलं. जय शिवाजीचा ह्याच सांघिक कामगिरीवरती जय शिवाजी हे विजयाकडे मार्गस्थ होत असतं. मित्रांनो सुरुवात जरी छोटी असली ना तरी शेवट हा गोड असला पाहिजे, सोहळा बनला पाहिजे. तो सोहळा नक्की जय शिवाजी संघ करेल. कारण सुरुवात छोटी आहे पण शेवट मात्र सोहळा बनेल. ऋषी पाणकर नवोदित नव्या दमाचा खेळाडू प्रशांत. बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर मारा. काहीसा गडबडला प्रशांत दिशा चुकली. आतापर्यंत एक गोल त्यांनी चेंडू फेकली. 6 चेंडू फेकले त्यातला हा स्क्वेअर, पहिला स्क्वेअर मारा. विशेष उल्लेख करेन मी वारंवार की म्हणताना की बक्षीस लावल्यानंतर ना ते बक्षीस लवकरात लवकर जात नाही. तसंच प्रत्येक षटकाराला कॅच प्राईज आहे. आतापर्यंत एकही षटकार नाहीये. जयेश आहे, जयेश अडवला जातो. एक धाव म्हणून दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 19 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आहे त्या 20 धावांची गरज. 18 चेंडू 20 धावांची गरज असेल ती जय शिवाजी संघाला अटीतटीची लढत, संघर्षमय लढत, घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते. कुठेही जाऊन त्याला पाहायचा. तुम्ही पाहताय त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025. आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. असा गेलो तसा.
धन्यवाद तिचे सुंदर आपण गीत देखील ऐकतोय. मनाचा नारा होतोय. पंचांनी लवकरात लवकर शतक लावले. सकाळचे पावणे वाजले कौल घेऊन खेळपट्टीला मानवंदन देऊन लवकरात लवकर बॉलिंग सुरू करावी. सर कंटिन्यू. धन्यवाद किरण सर. चला आपण जाऊया मैदानाकडे. हा 12 खेळ झाला बघा. त्याचा हा करा. त्याला जास्त वेळ खर्च करता येणार नाही कारण एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे. अर्थातच त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 हे पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. त्यानंतर एक विशेष कार्यक्रम होईल या सामन्यानंतर. अर्थातच आपण पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षात प्रवेश करणार आहोत. नवे संकल्प घेऊन 2026 स्वागत करायचं आहे. या संकल्पनाची ही नवीन नांदी या डिसेंबर महिन्याच्या या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025. चला जास्त वेळ खर्च करून देऊ नका निधी आणि राहुलजी. स्ट्राईकचे पॉईंट निघाल्यावर कसे तर नॉन स्ट्राईकचे पॉईंट राहुल लवकरात लवकर सामना सुरू करायला आहे. मैदानामध्ये काय होतोय? रोशन आणि जगन या अर्थाने जगनची जर आपण टेनिस कारकीर्द पाहिली फार उत्तम राहिलेली आहे टेनिस क्रिकेटवरती. त्याच्या नावाची चर्चा देखील काही काळ होती. पण आता ह्या वर्षीचा फॉर्म काय असेल किंवा परफॉर्मन्स काय असेल ते देखील आता सिद्ध करावं लागेल जगनला. टेनिस क्रिकेटचा अनुभव देखील आहे. काही कित्येक वर्ष जय शिवाजीचे कर्णधार म्हणून धुरा सांभाळलेला जगन आज मैदानामध्ये सलामीवर म्हणून पाहायला मिळतोय. त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये रोशन नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला जगन. 18 चेंडूमध्ये आज मला सांगा की 18 चेंडूमध्ये किरणजी आज 18 चेंडू आहेत आणि 20 धावांचा पाठलाग करायचा. अशक्य आहे. परंतु या ठिकाणी जर पांड्या हार्दिक पांड्या असेल तर येणारा पहिला चेंडू षटकार होतो आणि षटकाराच्या बाजूशी आपल्या इथे येऊन घेऊ शकतो. नक्कीच. पण आतापर्यंत झालेल्या सामन्यात एकही षटकार लागलेला नाहीये. ही थोडं एक या ऍक्टिव्हिटी म्हटल्यानंतर की असं म्हणजे 3 षटकाचे सामने म्हटले तर मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाही. पण आता जगन याचा मानकरी होईल असं वाटतंय. थोडे फायदा घेईल कारण कमी धावसंख्या आहे. थोडंसं फ्रीली खेळू शकतात. मोठे फटके देखील खेळू शकतात. पण शेवटी नॉकआउट स्पर्धा असल्यामुळे थोडं संयमाने देखील खेळू शकतात. रणनीतीने खेळू शकतात. गोलंदाज हो सन्मानाने काय सन्मान दिला या चेंडूवरती. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजीवरती धनराज बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टविलू खेळाडू आहे हे धनराज मगाशी उल्लेख केला. अगदी बरोबर आहे. थोडंसं आव्हान कठीण आहे. पुन्हा एकदा उद्घाटन खेळाडू ओव्हर द विकेट मारा करतील. लांबचा पल्ला पार करून थोडंसं क्षेत्राची बदल करतायत. मनीष हा जो सामना आहे बॉल टू बॉल आहे. पाहूया पुढं. मनीष कंटिन्यू. नक्कीच बंटी तो चेंडू फेकतोय. शोधून आलाय, खोदून आलाय, जात सरळ सीमारेषे पार. सुरुवाती कक्षाचा सीमारेषे बाहेर चौकार. खळखळ चौकार. चांगलं टाकून चेंडू आर पार चौकार. सकाळी उठून बघतो आव्हान मोठं आहे. लक्ष मोठं आहे. घाबरू नका. नक्कीच आपण पाहतोय 20 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू चौकार मध्ये पाहिलं. रोशन नया आहे पर छाया आहे चौकार. आता आपलं नाव करतोय रोशन. अगोदर गोटीवरचा चेंडू होता. बाहेर जाणारा चेंडू खरा हा गंधराजेचा वेळ मारासारखा पंच. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 6 धावांवरती पोहोचली जाते 20 धावांचा पाठलाग करत असताना. एक अमोल भोजने यांचं एक कविता ते नेहमी सादर करत असतात. आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही गड्या झटायचं. पुढे पुढे तू चालत राहायचं. एकदा खूप छान आणि विजयाची मानकरी चौकार. थोडंसं कॅश प्राईज होतं. सुंदर घेतलं. सुद्धा प्रयत्न होता हवेमध्ये. वाटलं एक पॉकेट याच्यामध्ये कमी होणार.
कारण जो नावावरती करणार रोशन आणि आधीच्या चेंडूवरती चौका बॅक टू बॅक दुसरा चौका हात फलंदाज हे बंद पाकिट उघडणार बघा. आता या चेंडूवरती हेच बंद पाकिट हात फलंदाज उघडणार बघा. नक्कीच दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचलेला ते 10 जिंकण्यासाठी अजूनही 10 धावेची गरज. पुन्हा बंटी याचा मागणं टाळताना अगोदरचा चेंडू वेगवान होता चौका. सामना तसा बरोबरीचा मानता येणार नाही, परंतु आव्हान अद्यापही अवघड आहे. काही होऊ शकतं. एक तर तुम्ही धावांची 4 चेंडू फेकले, 2 चेंडू शेष, एक स्पेअर वाला होता. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे तमाम युवकांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने वावगर गावाशी असलेले एक जे मोठं नातं, सन्माननीय पुणे समाज विकास संघ 18 गावचे प्रमुख शिलेदार कार्याध्यक्ष आणि ज्यांनी अनेक युवक माझ्यासाठी अनेक युवक घडवले प्रसाद करत आले असे आमचे मार्गदर्शक आणि भावी सभापती सन्माननीय नरेशजी घरटकर साहेब यांचे आगमन झालेले आहे. तर त्यांच्या स्थानापन्न व्हावे. मी म्हटलं की गोलांडे साहेबांचं पदस्पर्श झालं, पण आमच्या घरटकर साहेबांचा पदस्पर्श नक्कीच या स्पर्धेला होईल. कारण वावगर गाव म्हटलं की प्रत्येकाचं एक वेगळं नातं आहे, कौटुंबिक जवळचं नातं आहे. वावगर गावचा कोणताही कार्यक्रम असला की गोलांडे साहेब असो, चव्हाण असो किंवा घरटकर साहेब असो, हे नेहमीच उपस्थित राहतात आणि या वावगर गावाच्या सोबत उभे राहतात. आधी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फॉलो पकडला, निर्धावाचा चेंडू षटक संपलेला आहे. षटकाची धाव संख्या होती ती शेवटचं षटक जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावा. 12 चेंडू 12 चेंडू 4 धावा. 6 धावांची गरज. आणि एक सूचना आहे, एमस्टार क्रिकेट संघ बनवले, आपला कर्णधार किंवा प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉम बॉक्स मध्ये प्लीज. चला जाऊया राजकीय लढत आणि आता मैदानामध्ये दाखल होतोय पवार, सुनील पवार. स्विंग गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा अनेक मोठमोठे खेळाडूंना जागेवरती उभा करणारा हा गोलंदाज आहे. आणि तास काळ नॉन स्ट्राईकला असणाऱ्या जगन आता स्ट्राईकला पोहोचतोय. हो, सुंदर सुंदर षटक हातळतोय. पहिला चेंडू सुंदर हातळला. मी माशी उल्लेख केला त्याचा की भले भले फलंदाज अगदी जागेवरती उभे करतो. फॅन आपल्या गोलंदाजीने समिश्र गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे हा सुनील. हो, गुप्ता दे आकाशा दे अशी गोलंदाजी करतो. विजयाच्या चौकाराकडे पाठलाग करताना पायी बदलतो. अगदी 2 पावले दूर विजयापासून. हाच जगन हे बंद पाकिट उघडणार. समोर गगनचुंबी इमारती असताना समोर एक षटकार बंद पाकिट उघडता. आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केला जय शिवाजी वावगर संघाने आणि बरोबर सामोरं गावठी क्रिकेट संघाला. आणि दोन्ही संघाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आपण दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल श्री गणेश नवतरुण मित्र मंडळ, भाग्योदय महिला मंडळ, अखिल भाग्यवाडी क्रिकेट क्लब, त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. आणि आपण काही क्षणातच बोलूया सामनावीराच्या पुरस्काराकडे.